मित्रांनो, फिंच पक्षी हा खूप सुंदर पक्षी असतो। हा पक्षी आकारात खूप छोटासा असतो। फिंच पक्षीला आपण पाळू पण शकतो। हा पक्षी एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकामध्ये भेटतो। काय फिंच पक्षी डोंगराकडे आणि रेगिस्तानमध्ये पण भेटतात। या पक्षीची प्रजाती जसं की गोल्ड फिंच, झेब्रा फिंच, सोसायटी फिंच, आउल फिंच आणि हाऊस फिंच सारख्या ह्या पक्ष्यांचे नाव ह्यांच्या आकार आणि खुराकवरती ठेवलेले आहे। फिंच पक्षीची आवाज खूप सुंदर आणि मधुर असते। या पक्षीची उंची 3 ते 6 इंच असते आणि वजन 3 ते 10 ग्राम असतं। तर आपण अंदाजा लावू शकतो हा पक्षी किती छोटा असेल। फिंच पक्षी जास्त करून काळा, लाल, पिवळ्या रंगामध्ये भेटतो। हा पक्षी जास्त करून फुलपत्ते, दाणे खातो। काही प्रकारचे फिंच पक्षी फळं सुद्धा खातात। झेब्रा फिंच जमिनीवरचे दाणे खातो। हा पक्षी झाडावर आपले घरट्यामध्ये राहतो। या पक्षीचं घरटं जास्त करून टोकरी आकारात असतं। आपल्या घरट्याला हे पक्षी झाडांच्या छोट्या फांद्यांनी बनवतात। हा पक्षी जास्त करून ग्रुपमध्ये राहतो, जो जास्त करून गाणे बोलून ग्रुपमध्ये राहतात। फिंच पक्षी आपलं घर कमीच बदलतो। हा पक्षी शिकाऱ्यांपासून खूप संकटामध्ये आहे। नर पक्षी नाचून मादासोबत संबंध बनवायला आकर्षित करायला बघतो। नर पक्षी नाचून आणि मधुर आवाजामध्ये गातो। मादा फिंच हिरव्या आणि निळ्या रंगाचे अंडे देते। हे एका टाइमला 2 ते 6 अंडे देऊ शकते आणि 14 दिवसांनी पिल्ल अंड्याच्या बाहेर येतात। फिंच पक्षीच्या जन्माच्या वेळेस ह्यांना केस नसतात। ह्यांचे पिल्ल जन्माच्या वेळेस आंधळे असतात। फिंचचे पिल्ल 3 हफ्ते घरट्यातच असतात आणि 3 हफ्त्यानंतर बाहेरच येतात। ह्यांचा जीवनकाळ पाहिलं तर हे जंगलामध्ये 6 वर्ष राहू शकतात आणि ह्यांना जर आपण पाळतो तर 20 वर्ष लागतात। मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी आवडली कमेंट करून सांगा। तुम्ही पण बर्ड लवर आहे का ते पण कमेंट करा आणि सबस्क्राईब माय चॅनल।